गुड मॉर्निंग. परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर आत्ता 5:15 झाले आहेत. आता आम्ही निघत आहोत. आमची तयारी वगैरे झाली आहे. तर चला तुम्ही पण चला आमच्यासोबत. कुठे चाललो आहे ते तुम्हाला तिथे गेल्यावर सांगते. तर चला आता छान असा मस्त प्रवास करू. तुम्ही पण आमच्यासोबत प्रवास करा. चला. पोचलो आहे महेश्वरला, मध्य प्रदेशमध्ये. आता चालू आहे घाटावर तिकडे. फोटो काढा इथं मस्त आहे. इथं आलो आहे आपण देवी अहिल्याबाई होळकर यांच्या राजवाडा बघण्यासाठी. हे बघा, महाराणी देवी अहिल्याबाई होळकर. माझ्या पर्समध्ये. कोणाकडे? तुझ्याकडे आहे का? बरं, छान. इकडून काय आहे? हे उतरायला पण जागा आहे बघ वाटतं. चप्पल बूट काढून ठेवायचे. महेश्वर राजवाडा 1733 मध्ये. आता आम्ही चाललो आहे घाटाकडे. हे बघा मंदिर. हा हे हाऊस बस जास्त उतार आहे. हळूहळू चाल. त्र्यंबकेश्वरला गेलो होतो तेव्हा. गंगा काय गंगाबाई काय गंगाद्वारला गेलो होतो तेव्हा आम्ही. गावला उचलून घेतलं होतं पप्पांनी. तेव्हा गाव एकदम छोटी होती. हा ना मग. आता आलोय खाली मस्त. आता इथं काशी विश्वनाथचं मंदिर पण आहे. तिथं दर्शन घेऊ. तुम्ही छान अशी साडी घेतली आहे. चला इकडे आहे. ठीक आहे चला. आमचं फोटो सेशन सुरू झालेलं आहे छान. आणि इथला परिसर बघा किती सुंदर आहे. मंदिर इथे छान मंदिर आहे. असं तिथे काहीतरी काम चालू आहे वरती. इथे खालून आम्ही बाहेरून दर्शन घेतलं आहे. आता खाली जाऊ तिकडे घाटाकडे खाली. आणि आम्ही दुपारी किती वाजता? 12-12:30लाच पोचलो मध्य प्रदेशमध्ये. नर्मदा नदीवर आम्ही आंघोळी पण केल्या तेव्हा काही व्हिडिओ वगैरे घेतला नाही. जेवण पण केलं. त्याला आता महेश्वरला जाऊ तेव्हाच आपण शूट घेऊ आणि तुमच्यासोबत शेअर करू. नृत्याने किती छान साडी नेसली आहे. गाऊन स्कर्ट आणि टॉप घातलेले आहे. किती भारी हो. सेम खाशीसारखंच वाटतंय. माळूच उतरा ना. काय भारी दिसतंय. हा माझ्याकडे 2 मिनिट. नर्मदा नदीच्या काठी वसलेले एक ऐतिहासिक आणि पवित्र शहर आहे, जे 18व्या शतकात राणी अहिल्याबाई होळकर यांची राजधानी होती. हे शहर रामायण आणि महाभारतातील उल्लेखनीय पौराणिक महत्त्व ठेवते. प्रसिद्ध महेश्वर साड्या, नर्मदा घाट आणि होळकर किल्ला ही या ठिकाणची प्रमुख आकर्षणे आहेत. हा किल्ला नर्मदा नदीच्या काठावर असून नर्मदा नदीच्या काठावरील शांत आणि सुंदर घाट, जिथे संध्याकाळी बोटिंगचा आनंद घेता येतो. हे शहर त्यांच्या विशिष्ट आणि प्रसिद्ध महेश्वरी साड्यांसाठी ओळखले जाते. हे बघा, आता आपण मध्ये जाऊ दर्शनाला. मस्त मंदिर आहे, छान. काय करणार तू? चला आता थोड्या बसतोय आम्ही आता घाटावरून आलो आहोत. आता चाललो आहे गाडीकडे. आणि आता
खूप दम पण लागलेला आहे. आणि आता आम्ही ओंकारेश्वरला जाणार आहोत आणि सकाळी ओंकारेश्वर महादेवांचं दर्शन घेऊ. तसं तुम्हाला मी दाखवेलच व्हिडिओमध्ये. शुभ संध्याकाळ. चला तर मग आता आम्ही ओंकारेश्वर जवळ आलेलो आहे. म्हणजे इथून ओंकारेश्वर 4 किलोमीटर आहे. पण मग आम्ही इथंच रूम घेतला आहे. मस्त छान रूम मिळाला आहे. फॅनची सोय इथं, AC पण आहे. कारण ओंकारेश्वरमध्ये खूप गर्दी आहे, त्याच्यामुळे आम्ही इथंच घेतला. मग सकाळी लवकर उठून ओंकारेश्वरचं दर्शन घेऊ आणि मग उद्यानंतर उज्जैनला जायचं आहे. आता जेवण वगैरे करून घेऊ. मग म्हटलं चला आता काय करायचं आहे नटू, त्यांचं चालू आहे फोटो हे एडिट करायचं काम, फोटो काढलेले. रूम कसे आहेत तुम्हाला दाखवते. इथले बाहेरचा परिसर, दुसऱ्या मजल्यावर रूम भेटला आहे आम्हाला. रस्त्याने खूप गर्दी पण आहे. तुम्हाला गाड्यांची गर्दी दाखवते. सारख्या गाड्या चालूच आहेत. हा ओंकारेश्वरकडे जाणारा रस्ता आहे. इथून फक्त 4 किलोमीटर आहे ओंकारेश्वर. इथं आपली गाडी खाली बघा. आणि रस्त्याचं पण काम चालू आहे ना, त्याच्यामुळे थोडंसं प्रॉब्लेमच होतो गाडी चालवायला. हे बघा किती गाड्या जात आहेत. बापरे बाप, खूप गर्दी आहे. हां मग पूजेसाठी घेऊन येतं ना. हॅलो, गुड मॉर्निंग. परत एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर आत्ता आम्ही निघालो आहोत ओंकारेश्वरच्या दर्शनाला. आत्ता वाजलेत 5. तर चला मग तुम्ही पण दर्शन घ्या. आता आम्ही निघालो आहे ओंकारेश्वरच्या दर्शनाला. रिक्षाने चाललो आहे. हे बघा नूतन गाऊ 5 वाजले. चला आता आम्ही चाललो आहे दर्शनाला. थंडी वाजते ना. ओंकारेश्वर हे मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यातील नर्मदा नदीच्या पात्रात वसलेले एक प्रमुख पवित्र तीर्थक्षेत्र आहे, जे भगवान शिवांच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. हे ठिकाण ओंकार आकाराच्या बेटावर आहे, ज्याला मांधाता किंवा शिवपुरी असे म्हणतात, जिथे नर्मदा आणि कावेरी नद्यांचा संगम होतो. येथे मुख्य ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग आणि ममलेश्वर ज्योतिर्लिंग नदीच्या दुसऱ्या काठावर असे 2 शिवलिंग आहेत, जे एकत्रितपणे एकच ज्योतिर्लिंग मानले जातात. ओंकारेश्वर बेट नैसर्गिकरित्या ओम या पवित्र चिन्हाचा आकारात बसलेले आहे. बोटिंग सुरू झाली ना, गाड्या लागलेल्या आहेत. चालू कुठं तरी आता दुसऱ्या मंदिरामध्ये. मंगळेश्वरला काहीच नव्हती तेव्हा गर्दी, आणि तर गर्दी होऊन गेली असते. चला आता आम्ही मंदिराजवळ, चला त्या बाजूने निघून चालू आहे आता खाली इकडे. गेलो वरती. चला फोटो चाललंय काढायचं आमचं. दर्शन एकदम मस्त झालंय. थोडीशी गर्दी होती, मस्त झालं. 2 तास लागले आम्हाला दर्शनाला. आता वाजले 8. आता मम्मीसोबत दर्शन घेतोय. मग हे वगैरे बोटिंग पण चालू झालेले आहेत. आम्ही सकाळी आलो तेव्हा नव्हतं चालू, कारण तेव्हा खूप अंधार होता ना, त्याच्यामुळे. हे बघा आता आम्ही बोटिंगमध्ये जाऊ किंवा
तर त्या पुलावरून आलो ना समोरच्या तिथून जाऊ. मागच्या वेळेस आलो होतो आम्ही 2023मध्ये आलो होतो. तर तेव्हा आम्ही बोटीनेच आलो होतो. आता थोडीशी गाडी येतं बघू आता बोटीवाल्याला विचारू कसं काय येतं जातो. छान दर्शन झालं, मस्त वाटलं, छान झालं. बोटीत बसलोय बघा आता. अरे नाही जाणार ग, नाही जाणार. मध्ये बसलोय, त्या बाजूने जायचंय मस्त असं आता. नाही ना आता बघल ना. चलो चलो जल्दी चलो भैया, चलो. मस्त वाटते ना. मागच्या वेळेस आपण पूर्ण फिरलो होतो. नाही का नाही जाणार ग, त्यांना माहिती आहे. नाही ग बाई, काय नाही. मस्त घे ना तिथं फोटो मस्त ना टू गाऊ. का तिथं मस्त फोटो एक. आलो या साईडने आलो आता मस्त. चलो चलो. घेता का तिचा फोटो. बर. हर हर महादेव शंभू. बर मला बी नमस्कार करून घेऊ दे, बाहेरूनच करून घेऊ. महाबळेश्वर ज्योतिर्लिंग. इथं छोटंसं शिवलिंग आहे, हे बघा. छान असं जुनं मंदिर आहे खूप. चलो चलो. हे बघा हे महाबळेश्वर महादेव. हर हर महादेव. खूप गर्दी आहे ना, त्याच्यामुळे आम्ही कळसाचं दर्शन घेतलं आणि बाहेरूनच दर्शन घेतलं, कारण वेळ लागला असता आम्हाला त्याच्यामुळे. आता चहा घेतला इथे मस्त. आता पुढे एका ठिकाणी थांबू, जेवण करू. Slide right onto Murtakka Omkareshwar Road. Murtakka. Omkareshwar Murtakka Mundi Road. काय नर्मदा घाटी कास. जेवायला थांबलोय. हे बघा जेवण तर आलंय आमचं. माझं जेवण झालंय, नटूचं पण झालंय. गाऊ जेवती अजून, ते पण गेले बाहेर. त्यांचं जेवण झालं तर आम्ही उज्जैनला चाललोय. हां काय म्हणते, उज्जैनला चाललोय आता. संध्याकाळी बघू जर तिथं दर्शन जायचं नाही तर मग आज उज्जैनलाच मुक्काम करणार आहोत.